लाडकी बहीण योजनेच्या संबंधित अत्यंत महत्त्वाची जी आहे तुम्हाला खुश खबर येणार आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये लक्षात ठेवा, जर तुमचे बँकेनं पैसे कापले असतील आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळालेले, तर त्याच्या संबंधित एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला मी आज सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ छोटा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे जर तुम्हाला समजा पैसे मिळाले असतील, क्लिअर, जर तुम्हाला तुमच्या अकाउंटला लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळाले असतील आणि जर तुमचे पैसे जे आहे बँकेनं मधातच कापले असतील, एरवी काय असतं, बरेचशा काही अशा पण बँक आहेत भारतामध्ये की ज्यांचे कितीतरी करोडो रुपयाचे जे आहे कोणी लोक पैसे बुडून पण निघून जातात, त्यांना ते काय करीत नाहीत, बरोबर। सर्वसामान्य जे काही गोरगरीब जनता असती तर त्यांच्या पैशावर पहिला डल्ला टाकला जातो, पण असो ते त्यांचे काम करतात। पण आता तुमच्यासाठी सरकारने खास करून जे आहे खुश खबर तुम्हाला आणलेली आहे आणि ही खुश खबर ही आहे की लक्षात ठेवा, बँकांनी कापलेले पैसे जे आहे परत मिळणार आहेत। अत्यंत महत्त्वाची खुश खबर सांगतो आहे। येणाऱ्या वेळेमध्ये आपण पाहूयात की ही जी खबर आहे ही किती जे आहे तुम्हाला पैसे जर तुमच्या अकाउंटला मिळाले, कारण मी याच्यावर पोल पण घेणार आहे, जर तुमच्या अकाउंटला पैसे आले तर मी म्हणेन खरंच जे आहे सरकारने इथे पण लक्ष दिलेलं आहे। कारण की लक्षात ठेवा, एक कसं तरी त्यांना इकडून तिकडून करून जे आहे 1500 रुपये त्यांनाच माहिती आहे, ज्या माता भगिनींनी फॉर्म भरला ना त्यांनाच माहिती आहे की त्यांनी या फॉर्मसाठी 1500 रुपये मिळवण्यासाठी किती जे आहे बँकांच्या चक्रा मारलेल्या आहेत। आणि शेवटी ज्यावेळेस त्यांना कळतं ना की तुमचे पैसे फलाण्या गोष्टीमुळे बिस्ताण्या गोष्टीमुळे काटले आहेत, काहीच करू शकत नाहीत त्या, तर अशांसाठी खुश खबर ही सांगतोय की आता सध्या लक्षात ठेवा, महिला बालकल्याण मंत्री आणि महिला बालकल्याण विभाग जे आहे या बँकांना ज्यांनी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे काटलेत खास करून यांना सूचना टाकणार आहे आणि तुमचे पैसे परत द्यायला जे आहे सांगणार आहे। आपण पाहूयात येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला किती लवकरात लवकर तुमचे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे येतात की नाही हे आपल्याला वेळ काळ सांगणार आहे, कारण मी त्याचा पण फॉलोअप घेणार आहे। पण माझी पण लक्षात ठेवा विनंती आहे की लक्षात ठेवा, गोरगरीब जी जनता आहे, जरी बँकेचे काही रूल्स असतात माहिती आहे, आम्हाला असं नाही की रूल आहेत वगैरे आम्हाला माहिती नाही, संपूर्ण आम्हाला ते समजतं, पण लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना मिळालेच किती पैसे, असे 1,500 रुपये मिळत आहेत, तर त्याच्यामध्ये पण पैसे काटले जात आहेत मग ऑब्व्हियसली। आणि लक्षात ठेवा, मी स्वतः पाहतोय रांगची रांग लागते बँकेमध्ये, कशासाठी, सर आम्हाला डीबीटी करायचे आहे, सर आम्हाला नवीन खातं खोलायचं आहे, मग ह्या बँकेत नाही झालं तर त्या बँकेत जातात, त्या बँकेत नाही झालं तर दुसऱ्या बँकेमध्ये जातात, आणि एवढं जे आहे चक्रा मारून पण शेवटी त्या माता भगिनींचे पैसे ज्यावेळेस काटले जातात ना, तर तिलाच माहित असतं त्याच्यातनं किती तिला व्यथा होतात, किती त्याच्यातनं तिला जे आहे संताप व्यक्त होतो। तर अशा माता भगिनींनी घाबरायची गरज नाही। येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला जे आहे महिला बालकल्याण विभाग जे आहे या अशा बँकांना जे आहे सूचना देणार आहे आणि तुम्हाला तुमचे कापलेले पैसे परत जे आहे येणाऱ्या टायमामध्ये मिळू शकतात, अशा प्रकारच्या सूचना जे आहे देणार आहे। आता राहिला मुद्दा की हे पैसे का कापले जाऊ लागले हे पण सांगतो। असं नाही, बघा लक्षात ठेवा, बँकांनी कुठल्याही कारणासाठी पैसे नाही कापले तर ते त्यांचे एक रुटीन आहे, क्लिअर, तर त्यांच्या तुम्ही टप्प्यात आला की ते कुणाचे पैसे काढतात, मग तिथे तुम्ही मी असं कुणाचीच म्हणजे हे आहे त्याला आपण म्हणूयात की हे केलं जात नाही, म्हणजे माफी नसती मग, क्लिअर, जर आपण त्याच्या पॅरामीटरमध्ये उतरलो की मग त्या करतात। तर आता सध्या दंड म्हणून त्यांनी कापले होते, मग आता दंड म्हणून कापले म्हणजे नेमकं काय केलं बघा बरं, जरा समजून घ्या। त्यांनी काय केलं, बँकांनी ज्यांच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स आहे, म्हणजे एखाद्या खात्यामध्ये कमीत कमी एक रक्कम ठेवावीच लागते आणि जर तेवढी रक्कम नाही ठेवली तर बँक त्याला दंड आकारू शकते, क्लिअर। अशा प्रकारचं जे आहे म्हणजे कमीत कमी तुमच्या अकाउंटमध्ये रक्कम पाहिजे, मराठी भाषेमध्ये स्पष्टपणे, क्लिअर, आपल्या भाषेत, तर ती मिनिमम बॅलन्स जे आहे जर नसेल तर अशा कारणासाठी पण जे आहे बँकांनी बऱ्याचशा माता भगिनींना दंड लावलेला आहे। आता पुढे बघूयात, दुसरं कारण काय की ज्यांच्यावर थकीत कर्ज होतं आणि तुमच्या खात्यात जसे पैसे आले की तेवढ्यात लगे बँकांनी जे आहे त्यांचा काम करून घेतलं, क्लिअर। असो, या संपूर्ण गोष्टी ज्या आहे बँकांनी बँकाचे काम केलेले आहेत, पण एक लक्षात ठेवा, येणाऱ्या टायमामध्ये या सर्व बँकांनी, कारण त्यांचं एक ते हे आहे, त्याला काय म्हणतात, त्याला रुटीन आहे, तर ते करणार। पण आपल्यासाठी खुशखबर ही आहे की तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये महिला बालकल्याण जे आहे अशा बँकांना सूचना देऊन तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवून देऊ शकतं आणि अशा प्रकारच्या हालचाली, अशा प्रकारच्या सूचना आता इथून पुढे जे आहे तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका, येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला जर तुमचे पैसे कटले असतील, आणि विशेषतः करून फक्त महिला ह्या आपल्या लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातच मी बोलायलो आहे, बाकी योजनेच्या संदर्भात मी बोलायलो नाही, फक्त बोलतोय लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जर पैसे काटले असतील तर तुम्हाला पैसे मिळणं सुरू झालेत का, तुम्हाला तुमचे पैसे आलेत का,
आणि येणाऱ्या टायमामध्ये या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे की सर मला पैसे आले, सर माझे एवढे एवढे पैसे काटले होते, पण मला लाडकी बहीण योजनेच्या लक्षात ठेवा तर ते पैसे मला आलेले आहेत. आणि जर नाही आले तर मी फक्त एकदा पोल पण घेतो की कुणाकुणाचे बँकांनी पैसे काटलेले आहेत, आणि त्याच्यानंतर असं पण टाकतो, दुसरा ऑप्शन असा भी देतो की सर मला माझे बँकांनी परत पैसे देणं सुरुवात केलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका, आपल्या चॅनलवर तुम्हाला तुमच्या कामा येईल अशा प्रकारची माहिती दिली जाणार आहे. आणि तुमचा एक एक रुपया तुमच्या खात्यापर्यंत, तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईपर्यंत दीपक सर पण शांत बसणार नाही आणि तुम्ही पण बसायचं नाही. प्रामाणिकपणे लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला एक एक रुपया जे आहे सरकारने दिलाय तर माझ्या मते हा आपल्याला मिळालाच पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण हे संपूर्ण करीत आहोत. ठीक आहे, यामध्ये कुणालाही कुठल्याही पद्धतीने जे आहे आपण जे आहे त्याला आपण म्हणूयात दोषी किंवा कुणाला आपण जे त्याला आपण जबाबदार वगैरे धरण्याचा प्रयत्न करायलो नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा फक्त हेच काय की आपल्या हक्काचे पैसे आपल्याला इतक्या वर्षातून कसे तरी पहिल्यांदा मिळत आहेत, तर ते आपल्या खात्यामध्ये मिळाले पाहिजे. आपला एक एक रुपया आपल्या अकाउंटला आला पाहिजे आणि तोच तुमच्या संसारामध्ये गुणागोविंदात कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी, कुठल्या एखाद्या उद्योगासाठी तुम्हाला तो वापरता आला पाहिजे. कोणीतरी मदत त्याच्यामध्ये घुसू नये, त्यासाठी हा खास करून व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये तुर्तास मी इथेच थांबेल. येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच तुम्हाला तुमचे पैसे जे आहे काटलेले पैसे परत आलेले तुम्हाला दिसतील अशी मी अपेक्षा करतो. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.